Hello dear students, myself Dr. Mahendra Bhise. I am working as assistant professor in Department of Botany, Late Kumar Durga K. Banmeru Science College, Lonar. First of all, I heartily welcome all you dear students in BSc first, especially in botany subject. I again welcome and congratulate all of you for selecting a botany subject for your Bachelor of Science. Dear friends, in this subject we will learn about a very interesting, useful as well as our friends, that is plants. So we will study about these very interesting living organisms we commonly called as plant. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण बॉटनी म्हणजे काय किंवा बॉटनी या सब्जेक्टमध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे, व्हॉट वी विल लर्न इन दिस सब्जेक्ट, दिस टॉपिक विल बी कवर्ड इन दिस टुडेज लेक्चर. सो in the present slide you can observe a very special plant. Like in first picture you can observe a very small green particles are on the fingertip. तर या हाताच्या बोटावरती अगदी लहान लहानसे आपल्याला काही असे हिरव्या रंगाचे काही पार्टिकल्स पाहायला मिळतात. कॉमनली आपल्याला ज्या ठिकाणी काही तळी असतील किंवा काही जे काही वॉटरलँड आहेत, वॉटर बॉडी आहेत, या वॉटर बॉडीवरती आपल्याला स्पेसिफिकली पाहायला मिळतात. त्याचं नाव आहे उल्फिया. पहा मित्रांनो, इथे ही जी इमेज टाकण्याचं कारण असं की प्लांट म्हटल्यानंतर आपल्याला फक्त काय लक्षात येतं की आपल्या आजूबाजूला जे काही झाडं आहेत, बरोबर. प्लांट म्हणजे आपण जनरली असं समजलं जातं की झाडं की ज्याला पानं येतात, स्टेम असते म्हणजे खोड असेल, त्याला मुळ्या असतील खाली, त्याला फुलं येत असावेत, फळं येतात, फुलं येतात, है की नाही, बिया येतात, अशा जनरल याला आपण प्लांट म्हणतो. पण मित्रांनो, सायंटिफिकली जर विचार केला, वैज्ञानिकदृष्ट्या जर विचार केला तर अगदी या हाताच्या बोटावरती हजारोनं प्लांट आहेत. इथपासून तर अगदी मोठमोठ्या साईजचे म्हणजे चिंचेचं झाड असेल, वडाचं झाड असेल किंवा इवन ॲडन्सोनियासारखं झाड असेल किंवा आंब्याचं झाड असेल, निलगिरीचं झाड असेल, इतक्या मोठ्या साईजचं सुद्धा एक प्लांट असू शकतं. तर इथं बघा डायग्राममध्ये जे काही फिंगर टिपवरती हजारोनं प्लांट आहेत त्यापैकी एक जर काही मॅग्निफाय करून जर आपण मायक्रोस्कोप खाली जर काही हे प्लांट पाहिलं तर हे फ्लावर येणारं प्लांट आहे, फुलं येणारं प्लांट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आणि मग त्याची इमेज आपल्याला साईडला कोपऱ्यामध्ये आपल्याला दिसलेली पाहायला मिळते. त्यानंतर उजव्या साईडला जे काही सेकंड डायग्राम आहे, एक मोठ्या ब्राऊन कलरचं आपल्याला एक फूल बघायला मिळतं. आता त्याची ॲक्च्युअल साईज जर बघितली आपण तर साधारणतः 3 मीटर एवढा त्याचा व्यास आपल्याला पाहायला मिळेल. किती? 3 मीटर. अगदी 3 मीटरपर्यंत म्हणजे काय, साधारणतः जवळजवळ कधी 9-8-9 फुटापर्यंत त्याचा व्यास या फ्लावरचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे सुद्धा एक प्लांटचं फ्लावर आहे, बरोबर. एका झाडाचं हे फूल आहे. सो लार्जेस्ट फ्लावर इन दी अँजिओस्पर्म. त्यानंतर मग खाली इकडं डाव्या सोप्यामध्ये पुन्हा असं एक गोल आकाराचं एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामध्ये पुन्हा आणखीन असे काही ब्राईट ग्रीन कलरचे गोल आकाराचे काही स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला मिळतील. दीज आर ऑल्सो नथिंग बट द प्लांट. हे सुद्धा प्लांटचाच एक प्रकार आहे ज्याला आपण डायटम्स असं म्हणतो किंवा ह्या अलगी ज्या असतात, शेवाळ जो आहे त्या शेवाळ वर्गीयामधलं हे आपल्याला प्लांट पाहायला मिळेल. आणि सगळ्यात कॉमनली आपल्याला तुम्ही लगेच सगळ्यांनी ओळखलंच असणार की या ठिकाणी कमळाची फुलं आहेत, पाण्यावरती तरंगलेली त्याची पानं आहेत आणि हे सुद्धा एक प्लांट आहे. तर जनरली मित्रांनो, प्लांट म्हणजे काय तर हा एक सजीव प्रजातीपैकी एक टाईप आपल्याला पाहायला मिळतो किंवा ज्याला आपण म्हणू लिव्हिंग ऑर्गॅनिझममधला एक टाईप आहे. आणि मग त्यामध्ये कॉमनली आपल्याला त्याला 3 पार्ट असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या लेक्चरमध्ये आपण तेच पाहणार आहोत. सुरुवातीला प्लांटबद्दल तर पाहूयाच पुढे, पण आपण जो काही सब्जेक्ट शिकणार आहोत त्या सब्जेक्टबद्दल थोडंसं डिस्कस करू. आता तुम्ही बघा 12वीला असताना तुम्ही बायोलॉजी सब्जेक्ट शिकलेला आहात,
बायोलॉजी म्हणजे काय, तर दॅट इज द स्टडी डील्स विथ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग मायक्रोब्स, प्लांट्स, ॲनिमल्स अँड सो अँड सो, राईट. सो ऑल द ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर स्टडीड अंडर दिस बायोलॉजी. पण मग मात्र ते बायोलॉजीमध्ये जर आपण विचार केला बारकाईनं, तर दोन मोठ्या प्रमाणामध्ये जे काही ऑर्गॅनिझमचे टाईप्स आहेत, एक आहे प्लांट, दुसरा आहे ॲनिमल, तिसरा आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बरोबर. मग फंजाय असतील त्याच्यामध्ये, किंवा वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील, सियानोबॅक्टेरिया असतील, प्लांट आहे, ॲनिमल आहे, हे सगळे नंतर त्याचे पडलेले टाईप्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी एक ब्रांच जी आहे प्लांट, त्या प्लांटचा सायंटिफिकदृष्ट्या जो काही अभ्यास केला जातो, स्टडी केला जातो, तो या ब्रँचमध्ये केला जाईल. दॅट इज वी कॉल्ड ॲज बॉटनी. मग बॉटनी या सब्जेक्टची ओरिजिन किंवा या बॉटनी या सब्जेक्टची सुरुवात कधी झाली, तर बघा बिफोर क्रिस्ट, म्हणजे ज्यावेळेला हे ॲक्च्युली कॅलेंडर लिहिण्याची पद्धत सुरू व्हायच्या आधी, आज रोजी 2020 आहे, म्हणजे 2020 वर्षाच्या अगोदर 371 वर्ष थिओफ्रास्टस नावाचे जे काही शास्त्रज्ञ होऊन गेले, या थिओफ्रास्टस शास्त्रज्ञानं काही प्लांटचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि मग त्या प्लांटचं डॉक्युमेंटेशन करायला सुरुवात केली, त्याच्याबद्दल लिखाण करायला सुरुवात केली, त्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. कारण का, तर अगदी सुरुवातीच्या काळापासूनच, म्हणजे जेव्हा केव्हा माणूस या ठिकाणी उदयाला आला असेल पृथ्वीवरती, किंवा माणसाच्या या अगोदर जे काही प्राणी उदयाला आले असतील, त्या प्रत्येक प्राण्यानं, प्रत्येक माणसानं प्लांट्सचा वापर करून आपलं जे काही जीवन आहे ते सफल केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे काय, एक साधं उदाहरण घ्या, की कोणताही माणूस असेल, प्रत्येक माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत असं आपण म्हणतो. कोणत्या? येस, तर अन्न, वस्त्र आणि निवारा, राईट. फूड, शेल्टर अँड क्लॉथ्स. तर दीज आर द 3 बेसिक नीड्स इन जनरल ह्युमन बीइंग्स. तर मग या 3 बेसिक नीड्स ज्या आहेत, या 3ही बेसिक नीड्स कुठून पूर्ण होतात बरं, कोणत्या घटकाकडनं ह्या फुलफिल केल्या जातील, पहा बारकाईने विचार करा. पहिली आहे फूड, अन्न, जे काही प्रत्येक माणसाला, प्रत्येक सजीवाला आवश्यक आहे, हे अन्न कुठून मिळणार आहे तुम्हाला, या प्लांटपासूनच मिळणार आहे. बरोबर. सो दीज ऑर्गॅनिझम्स आर डिपेंड ऑन दी प्लांट, राईट. त्यानंतर सेकंड जी काही नीड आपण म्हणतो दॅट इज शेल्टर, निवारा. तर जुन्या काळापासून बघा आपल्याकडे झोपड्या केल्या जायच्या, त्यानंतर आपली नंतर काही कौलारू घरं आली, नंतर आता स्लॅबची घरं आली. पण जुन्या काळी किंवा आजपर्यंतसुद्धा घर बांधण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्लांटचा किंवा प्लांट मटेरियलचा वापर केला जातो, लाकूड वापरलं जातं. त्यानंतर थर्ड आहे क्लॉथ्स. तुमच्या आमच्या अंगावरती जे काही कपडे आहेत, प्रत्येकाला आवश्यक आहेत कपडे, आहे की नाही. बिना कपड्याचं राहू शकेल का, नाही. आत्ताच्या या पिरियडमध्ये तरी नाही, नंतर काय होईल ते सांगता येत नाही. पण क्लॉथ जे आहेत, हे क्लॉथ नॅचरली विचार केला तर आता सिंथेटिक फायबर्स येतात, पण त्याच्या आधी जर बघितलं आपण तर कॉटन फायबर्स किंवा मग त्या प्रकारचे प्लांटपासून तयार झालेले प्रॉडक्ट आणि त्याचेच फायबर्स आपल्याला त्यापासून क्लॉथ किंवा कपडे तयार केलेले बघायला मिळतील. म्हणजे बेसिक ज्या काही 3ही गरजा ज्या आहेत माणसाच्या, ह्या पूर्णपणे कशावर डिपेंड आहेत, प्लांटवरती डिपेंड आहेत. आणि मग प्लांटवरती डिपेंड असल्यामुळे अगदी जुन्या काळापासून जेव्हा पहिला कुठला माणूस तयार झाला असेल, इव्हॉल्व झाला असेल, त्यानंसुद्धा प्लांटचा वापर केलेला आहे. मग आपण प्लांटचा वापर करतो तर मग त्याचा अभ्यास करायला नको का, आहे की नाही. कशा प्रकारे त्याचा वापर केला पाहिजे, मग त्याच्या पाठीमागं प्लांटचं काय म्हणणं आहे, किंवा प्लांट कसे वाढतात, त्याची डेव्हलपमेंट कशी होते, त्यामध्ये कोणत्या कोणत्या घटना घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या बॉटनी विषयामध्ये किंवा प्लांट सायन्समध्ये केला जायला पाहिजे. तर त्यानुसार मग बॉटनी हा सब्जेक्ट हा शब्द जो आहे तो कुठून आला, तर सुरुवातीला बघा जशी आज रोजी इंग्लिश लँग्वेज जी प्रचलित आहे पूर्ण जगभरामध्ये, त्यावेळेला लॅटिन लँग्वेज किंवा ग्रीक लँग्वेज प्रचलित होती त्या काळामध्ये. बरोबर ना. लॅटिन लँग्वेज, ग्रीक जी काही लोकं होती ती जास्त करून वापरायची. आणि मग या ग्रीकमध्ये बॉटनी, BOTANE, बॉटनी या शब्दाचा अर्थ होतो हर्ब्स. हर्ब्स म्हणजे गवत किंवा एखादं प्लांट. बरोबर.
आणि मग याचा अभ्यास करायचा म्हणूनच मग या सब्जेक्टला नाव दिलं आहे बॉटनी, BOTANY, इंग्लिशमध्ये असं म्हटलं ते बॉटनी. So botany, it is the branch of biology, deals with study of plants with various aspects. बघा त्याची डेफिनेशन काय करता येईल. ऑल्दो इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी, बायोलॉजीमधलाच एक घटक आहे. बायोलॉजीमध्ये वेगळ्या प्रकारचे घटक तुम्हाला मग असे सांगितले मी, ॲनिमल आले, मायक्रोब्स आले, प्लांट आले. त्यापैकी हा एक जो काही घटक आहे प्लांट, या प्लांटचा स्टडी वेगवेगळ्या अंगानं केला जातो म्हणून याला म्हणायचं बॉटनी. सो इन दी बॉटनी यू कॅन डिफाईंड ऑल द थिंग्स बाय देअर स्ट्रक्चर अँड फंक्शन. कुठलंही असू द्या, कुठली घटना, कुठलीही गोष्ट असू द्या, त्याची डेफिनेशन आपल्याला करता येईल त्याचं स्ट्रक्चर पाहून आणि त्याचं फंक्शन काय ते पाहून. ते पुढे बघणारच आहोत आपण. ठीक आहे. या ठिकाणी इमेजमध्ये थिओफ्रास्टस यांचा फोटो आहे पहा. ओके. त्यानंतर मग आता प्लांटचा स्टडी किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जर विचार केला बायोलॉजी अंतर्गत, सजीव ज्या काही प्रजाती आहेत या सजीव प्रजातीपैकीच एक वेगळी किंगडम आपल्याला या ठिकाणी प्लांटची तयार झालेली पाहायला मिळते. बघा मित्रांनो, या पृथ्वी तलावरती जगभरामध्ये जेवढे काही सजीव आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, त्याचे आपल्याला ब्रॉडली 5 क्लासेस किंवा 5 किंगडम तयार झालेले पाहायला मिळतील आणि ते एकमेकापासून डेव्हलप झालेले आपल्याला दिसतात. तुम्ही जर का कधी डार्विनियन थिअरी म्हणा किंवा बाकीचे इतर जी काही इव्होल्युशनची थिअरी जर पाहिली असेल की या ठिकाणी माणूस म्हणा किंवा इतर वेगळ्या प्रकारचे प्रजाती जे काही पशुपक्षी असतील किंवा प्लांट असतील याचा उदय किंवा याची इव्होल्युशन कसं झालं याचा जर अभ्यास केला आपण, ते आता पुढे आहेच पुढच्या स्लाईडमध्ये, तर मग आपल्याला लक्षात येईल की सुरुवातीला पृथ्वीवरती जी काही वॉटर बॉडी तयार झाली या वॉटर बॉडीमध्ये किंगडम मॉनेरा म्हणजे ज्यामध्ये प्रोकॅरिओट्स, नॉन मोटाईल असेक्स्युअल ऑर्गॅनिझम्स तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. दॅट इज किंगडम मोनेरा, प्रोकॅरिओटिक ऑर्गॅनिझम आहेत. आणि मग या किंगडम मोनेरापासून मग दुसरा एक थोडासा हायर प्लांटचा किंवा ऑर्गॅनिझमचा ग्रुप तयार झालेला आपल्याला पाहायला मिळेल. दॅट इज वी कॉल्ड द किंगडम प्रोटिस्टा. सो इन किंगडम प्रोटिस्टा you can observe the eukaryotic organisms are developed, although they are unicellular, or some of them they are developed multicellular nature. So या प्रोटिस्टामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारची एक प्रॉपर्टी तयार झाली की ते सनलाईट ॲब्झॉर्ब करू शकत होते आणि त्यापासून फूड मटेरियल तयार करता येण्यासारखी प्रॉपर्टी त्या प्लांटमध्ये त्या ऑर्गॅनिझममध्ये डेव्हलप झालेली आपल्याला पाहायला मिळते. So they absorb sunlight and produce their own food material with the help of chlorophyll as well as water, so through the process of photosynthesis. प्रकाश संश्लेषणाची जी काही प्रक्रिया होती त्यानुसार. तर याप्रमाणे सेकंड जो काही किंगडम आहे प्रोटिस्टा, की ज्यामध्ये मग जसं पॅरामेशियम आपण म्हणतो, डायटम्स म्हणतो, ब्ल्यू ग्रीन अल्गी असं म्हणतो आपण आज, आहे की नाही, किंवा जे काही स्मॉल ऑर्गॅनिझम आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, हे या ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक. आता त्याची काय फरक आहे तो आपण एकदा नंतर आपल्या सिलेबस जेव्हा होईल तेव्हा आपल्याला लक्षात येईल. तर याप्रमाणे सेकंड किंगडम तयार झाली प्रोटिस्टा. आणि मग या प्रोटिस्टा किंगडमपासून बघा सुरुवातीलाच किंगडम प्लांटी किंवा प्लांट जे आहेत की ज्यामध्ये ते ऑटोट्रॉपिक आहेत, क्लोरोफिल पिगमेंट तसंच त्याच्यामध्ये राहिलं आणि त्यापासून मल्टीसेल्युलार, युकॅरियोटिक, फोटोसिंथेसिस करणारे, नॉन मोटाईल पण सेक्शुअली रिप्रोड्यूस होणारे अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम त्यापासून सेपरेट आपल्याला झालेले किंवा इव्हॉल्व झालेले पाहायला मिळतील. मग त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे प्लांट्स किंवा प्लांटचे वेगवेगळे प्रकारचे ग्रुप एकमेकापासून डेव्हलप किंवा इव्हॉल्व झालेले पाहायला मिळतात. बरोबर. सायमल्टेनियसली इकडं फंजाय नावाचं एक किंगडम तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. फंजाय म्हणजे काय तर बुरशी, की ज्यामध्ये युकॅरियोटिक आहेत, मल्टीसेल्युलर आहेत, की जे सनलाईट ॲब्झॉर्ब करू शकत नाहीत. मग ते इतर ऑर्गॅनिक मटेरियलवरती किंवा प्लांट मटेरियलवरती न्यूट्रिशनसाठी डिपेंडंट आहेत म्हणून आपण त्याला म्हणतो हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. दॅट इज वी कॉल्ड ॲज द फंजाय. पण मात्र सेक्शुअली ते रिप्रोड्यूस होऊ शकतात आणि त्याची वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात. बुरशीचे प्रकार तुम्ही बऱ्याच वेळाने बघितले असतील, भूछत्र वगैरे बघितले बघा त्याप्रमाणे. आणि मग लास्टली याच प्रोटिस्टापासून काही वेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स
तयार झालेले किंवा डेव्हलप झालेले, इव्हॉल्व झालेले आपल्याला पाहायला मिळतील. दॅट इज युकॅरियोटिक मल्टीसेल्युलार इंजेस्ट मोटाईल, की जे स्वतःहून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होऊ शकतील असे मोटाईल सेक्शुअली रिप्रोड्यूस होणारे ऑर्गॅनिझम. पहा, याच्यामध्ये सगळ्यांमध्ये एकच फरक निघाला की हे मोटाईल आहेत, फिरू शकतात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, बरोबर. एका ठिकाणी फिक्स नाहीत, प्लांटसारखे फंजायसारखे सुद्धा नाहीत, पण मात्र फिरू शकतील. मग याच्यामध्ये कोणते कोणते ग्रुप आले, जसं की कीटक आले, इन्सेक्ट आले, फिश आले, स्नेक आले, बर्ड्स, बरोबर. त्यानंतर वेगळ्या प्रकारचे बटरफ्लायज असतील किंवा रेप्टाईल्स असतील, नंतर ह्युमन बिंग्स असतील, ग्राझिंग ॲनिमल्स असतील, फॉरेस्ट ॲनिमल आहेत, वाईल्ड ॲनिमल आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल सगळे या ॲनिमल ग्रुपमध्ये इव्हॉल्व झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यापैकीच एक आपण आहोत, बरोबर. तर आता आपल्याला फक्त फोकस करायचं आहे किंगडम प्लांटीवरती. तर किंगडम प्लांटी जे आहे, या किंगडम प्लांटीमध्ये प्लांटचं इव्हॉल्युशन कसं झालं ते आपल्याला पाहायचं दिसतं. तर प्लांटचं इव्हॉल्युशन जर बघितलं आपण तर डायरेक्टली आता जी काय आपल्या आजूबाजूला जी काय अशोकाची झाडं असतील, गुलमोहराची असतील म्हणा, किंवा आंब्याची झाड असेल, जास्वंदाचं झाड असेल, हे डायरेक्टली तयार झालं असेल का? नाही. मग याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काही लहान लहानशी प्लांटसुद्धा पाहायला मिळतात. ती प्लांट जी आहेत ती एकमेकापासून इव्हॉल्व्ड होत गेलेली आपल्याला दिसतील. जसं की फॉर एक्झाम्पल, पहिल्यांदा वॉटर बॉडीमध्ये प्रोटिस्टा किंवा किंगडम मोनेराचे काही ग्रुप जे आहेत ते इव्हॉल्व झालेले आपल्याला दिसतात. सो इन दीज वॉटर बॉडीज यू कॅन ऑब्झर्व फर्स्टली ॲज अ प्लांट द सियानोबॅक्टेरिया आर इव्हॉल्व. सियानोबॅक्टेरिया म्हणजे काय? ब्ल्यू ग्रीन अल्गी, निळं हिरवं शेवाळ, की जे पाण्यामध्ये ऑटोट्रॉपिक आहे, युनिसेल्युलर आहे किंवा मल्टीसेल्युलर आहे, अशा प्रकारचं नेचर तयार झालेलं आपल्याला दिसेल. मग या सियानोबॅक्टेरियापासून नंतर काही कालावधीनंतर, बऱ्याचशा काही काळ उलटून गेल्यानंतर त्याचं इव्हॉल्युशन किंवा त्याचं रूपांतर थोडक्यात काही अल्गीमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, फिलामेंटस अल्गी. मग शेवाळ आपण ज्याला म्हणतो बघा, हिरवं शेवाळ असते धाग्याचं म्हणा किंवा इतर बाकीचे प्रकार आहेत. तर हा एक ग्रुप तयार झाला अल्गी, फार मोठा ग्रुप आहे. याच्यामध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत, खूप साऱ्या स्पेसीज आपल्याला पाहायला मिळतात. मग त्या समुद्राच्या पाण्यामध्ये आहेत, काही गोड्या पाण्यामध्ये आहेत. मग या अल्गीपासून हळूहळू कालांतराने वेगवेगळ्या प्रकारचे घटक त्याच्यावरती रिॲक्ट होऊन यापासून एक ब्रायोफाईट नावाचा जो काही प्लांटचा ग्रुप आहे तो तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग हा ग्रुपचं वैशिष्ट्य काय? तर हे डेलिकेट प्लांट आहेत, पुन्हा नॉन व्हॅस्क्युलर आहेत, थॅलस त्याचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं आणि ते वॉटर लविंग आहेत. ओलसर जागा ज्या ठिकाणी असेल, पाणी ज्या ठिकाणी असेल त्याच ठिकाणी आपल्याला वाढलेले दिसतील, ड्राय ठिकाणी येणार नाही. कारण का? तर त्याच्यामध्ये तितक्या प्रमाणामध्ये रूट सिस्टीम डेव्हलप झालेली नसते. त्याचबरोबर व्हॅस्क्युलर बंडल नसल्यामुळे ते काही असे मोठमोठ्या प्लांटसारखे वाढू शकणार नाहीत. अशा प्रकारचा हा ग्रुप म्हणजे ब्रायोफाईट्स. मग बघा पुढं, या ब्रायोफाईट्सपासून एक नवीन ग्रुप तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दॅट इज वी कॉल्ड द टेरिडोफाईट्स, की जो आकारानं थोडासा जमिनीपासून वरती वाढलेला आपल्याला दिसेल, की ज्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल आहेत. त्यामुळे ते प्लांट जे आहे ते असं आपल्याला विथस्टँड झालेलं दिसेल, म्हणजे जमिनीवरती उभं राहू शकेल. आपल्याला बघा, आपलं उभं राहायचं असेल तर आपल्या शरीरामध्ये काय स्केलेटन आहे की नाही, हाडं आहेत. हाडं नसती तर काय झालं असतं, आपलं जागीच ठिगळ झालं असतं. दॅट इज वी कॉल्ड द थॅलॉइड. तर तसं नसून मग या प्लांटमध्ये सुद्धा एक प्रकारचा असा कणा तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दॅट इज वी कॉल्ड ॲज अ व्हॅस्क्युलर बंडल्स. आणि मग पहिल्यांदा व्हॅस्क्युलर बंडल ज्या प्लांट ग्रुपमध्ये तयार झाले ते आहेत टेरिडोफाईट्स. मग या टेरिडोफाईट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन व्हायला लागलं हळूहळू, त्याच्यामध्ये स्पोर तयार व्हायला लागले आणि त्याचं एक वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला स्वरूप तयार झालेलं पाहायला मिळतं. त्यापासून नंतर पुढचा एक ग्रुप तयार झाला, दॅट इज वी कॉल्ड द जिम्नोस्पर्म्स. सो इन द जिम्नोस्पर्म्स you can observe the higher plants with vascular bundles which has roots, stem and leaves, and they can grow as a maximum height. एक वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला त्याच्यामध्ये तयार झालेलं दिसते. आणि मग फायनली आज रोजी जे काही आपल्या आजूबाजूला जेवढे काही कॉमन प्लांट पाहायला मिळतात, आंब्याचा असेल, गुलमोहर असेल, जास्वंद असेल किंवा कुठलाही सोयाबीन वगैरे तुमचं सगळं, ही जी काही प्लांट आहेत या प्लांटला आपण म्हणतो की फ्लावरिंग प्लांट्स, की ज्याला फ्लावर येतात. जिम्नोस्पर्मिक प्लांटलाही फ्लावर येतात. फ्लावर येणारं स्ट्रक्चर तयार झालं सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्यासाठी, की ज्या सेक्शुअल रिप्रोडक्शनमधून त्यामध्ये सीड म्हणा किंवा फ्रूट तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. फार गमतीशीर भाग आहे बघा. आता मग फळं का तयार होतात, बिया का तयार होतात, फुलं का तयार होतात, असे प्रश्न तुम्हाला पडतील, बरोबर.
याच प्रश्नाचे उत्तर आपल्याला या सब्जेक्टमध्ये मिळणार आहे की बा सगळ्याच प्लांटला फुलं दिसतील का तुम्हाला? नाही. एखादं शेवाळ असेल त्या शेवाळाला फुलं येते का? ब्रायोफायटिक प्लांट असेल, टेरिडोफायटिक प्लांट असेल त्याला फुलं येतात का बघा? किंवा जिम्नोस्पर्मिक आणि अँजिओस्पर्मिक प्लांटलाच का फुलं येतात? तर त्यामध्ये फरक आहे. एकमेकापासून हे असे उदयाला आलेले प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज रोजी या सगळ्या 5ही घटकामधले किंवा 5ही टाईपमधले प्लांट्स या पृथ्वीवरती अस्तित्वात आहेत. म्हणजे याचा अर्थ असा नाही की ब्रायोफाईटपासून टेरिडोफाईट्स उदयाला आले म्हणजे ब्रायोफाईट नामशेष झाले असं नाही. कुठं ना कुठंतरी एन्व्हायरमेंटल चेंजमुळे एक वेगळ्या प्रकारचा टाईप तयार झाला, त्याच्यामध्ये एक प्रकारचं ॲडॅप्टेशन्स तयार झालं आणि त्यानुसार नवीन ग्रुप तयार होत गेला, पण जुना मात्र तसाच सस्टेन आपल्याला पाहायला मिळतो. आणि याचे वेगळ्या प्रकारचे आपल्याला आज रोजी जसं की पुरावे आपल्याला मिळतात आणि त्यावरूनच आपल्याला हे सांगता येते. पुरावे कशा स्वरूपात आहेत? तर फॉसिलच्या स्वरूपामध्ये आहेत, जीवाश्माच्या स्वरूपामध्ये आहेत. ठीक आहे. यानुसार प्लांटचं इव्हॉल्युशन झालेलं आपल्याला दिसेल. आणि मग या इव्हॉल्युशनमध्ये पाहिलं तुम्ही तर याप्रमाणे सुद्धा आहे बघा. जसं की फिलामेंटस ग्रीन अल्गी सुरुवातीला तयार झाल्या, त्यानंतर मॉस म्हणजे ब्रायोफायटिक प्लांट, त्यानंतर टेरिडोफायटिक प्लांट, फर्न आपण ज्याला म्हणतो, त्यानंतर कोनिफरेल्स म्हणजे जिम्नोस्पर्म्स, त्यानंतर आहे फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे अँजिओस्पर्म्स. तर अशा प्रकारे प्लांटचं इव्हॉल्युशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि वेगळ्या प्रकारचे प्लांट आपल्याला आज रोजी पृथ्वीवरती, जंगलामध्ये, आजूबाजूला, शेतामध्ये, सगळीकडे जिथं जिथं सॉईल आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला हे प्लांट डेव्हलप झालेले दिसतात. मग प्लांट आपण असं म्हणतो, तर मग प्लांट म्हणजे काय नक्की, किंवा प्लांटची काय कॅरेक्टरिस्टिक आहे तर ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. प्लांट्स म्हणजे काय? तुम्हाला मी विचारलं व्हॉट इज द प्लांट, तुम्ही म्हणाल की दोज ऑर्गॅनिझम्स और दोज आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, दे हॅव लीव्ज, ग्रीन लीव्ज, राईट, and they have stem and they have roots, they absorb the water as well as nutrient from the soil and they grow as like the other organisms. बरेच फॅक्ट आहेत त्याच्यामध्ये. पण बेसिकली मग वेगळ्या प्रकारची कॅरेक्टर्स प्लांटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी महत्त्वाचं कॅरेक्टर बघा, प्लांट्स आर ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय की स्वतः फूड मटेरियल तयार करणे. आपण जसं हेट्रोट्रॉपिक आहोत, वी ह्युमन बीइंग्स आर heterotropic, we cannot synthesize our own food, but in plant they can synthesize their own food material by the process that is we called as the photosynthesis. प्रकाश संश्लेषणाची जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेच्या थ्रू प्लांट जे आहेत ते काय करू शकतात, अन्न पदार्थ जे आहेत ते डेव्हलप करू शकतात. प्रकाश संश्लेषणाच्या थ्रू अन्न पदार्थ म्हणजे एक कार्बोहायड्रेट्स आपण ज्याला म्हणतो ते त्या प्लांटमध्ये, त्या प्रत्येक प्लांटमध्ये, त्या लिव्समध्ये ही प्रक्रिया झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याला आवश्यक काय काय, मग त्याला सनलाईट आवश्यक आहे, वॉटर आवश्यक आहे, आणि ही प्रक्रिया घडून आणण्यासाठी एक प्रकारचं पिगमेंट प्लांटमध्ये असतं, त्याला म्हणतो आपण क्लोरोफिल पिगमेंट. बरोबर. मग यामध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे हवेतला, तो कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब केला जातो आणि त्याचं कन्व्हर्जन फूड मटेरियलमध्ये केलं जातं आणि सायमल्टेनियसलीच ऑक्सिजन जो आहे तो रिलीज केला जातो. तर मग ही कॅरेक्टर आहे प्लांटची की ऑटोट्रॉपिक प्लांट आहे. अल्टरनेशन ऑफ जनरेशन आपल्याला प्लांटमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे काय की गॅमेटोफायटिक जनरेशन आणि स्पोरोफायटिक जनरेशन प्लांटमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे बघा, एखादं बी लावलं तुम्ही आणि सुरुवातीला जे काही रोप तयार होईल लगेच त्याला फुलं आली का? नाही. तर मग सुरुवातीची जी काही स्टेज आहे की ज्यामध्ये अजून त्याला स्पोर म्हणा किंवा बी तयार होत नाही, रिप्रोडक्शन होत नाही, त्या फेजला म्हणायचं गॅमेटोफायटिक फेज. आणि मग स्पोरोफायटिक फेज म्हणजे काय की ज्या वेळेला त्याला स्पोर म्हणा किंवा फुलं येणार आहेत, एकदा का एखादं प्लांट मॅच्युअर झालं की त्याला नंतर फुलं येतात. मग ते एकतर ॲन्युअल असो किंवा मग पेरेनियल असो. आंब्याचं झाडे बघा, आंब्याच्या झाडाला कंटिन्यू 12 महिने फुलं गाव नाही, त्या सीझनला पुन्हा त्याला काय येतात, फुलं येतात. पण सुरुवातीला आंब्याचं झाड लावलं की लगेच फुलं येतात का? नाही. एक 2-4 वर्षाचा जो काही पहिला गॅप असेल त्यानंतर ते मॅच्युअर होईल प्लांट आणि मग त्यानंतर त्याला फ्लावर्स आलेले आपल्याला दिसतील. सो द रिप्रोडक्ट्स दे कॅन रिप्रोड्यूस्ड बाय व्हेजिटेटिव्ह, asexual and sexual methods. So this is very important character of plant. Plant can reproduce by vegetatively, asexually as well as sexually. आता व्हेजिटेटिव्ह म्हणजे काय तर बघा, जसं इथे डायग्राममध्ये दाखवले, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय की व्हेजिटेटिव्ह पार्टपासून त्याचं रिप्रोडक्शन होणे. म्हणजे ऊस आहे बघा, आता ऊसाचं कांड लावून मातीमध्ये लावलं त्यापासून पुन्हा ऊसाचं झाड तयार झालं आपल्याला पाहायला मिळतं.
मग त्याचा एक पार्ट, त्याच्या बॉडीचा एक पार्ट जर काय लावला, आपण एखादी गुलाबाची फांदी लावतो, जास्वंदाची फांदी लावतो, आलं लावतो, आलं आहे, अद्रक आहे तुमचं, नंतर तुम्ही आता हळद लावता, तर त्या प्लांटचाच एक बॉडीचा पार्ट आहे, तो पार्ट जर काही जमिनीमध्ये लावला तर त्यापासून पुन्हा त्या प्रकारचं प्लांट तयार झालं आपल्याला पाहायला मिळेल. दॅट इज वी कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह टाईप ऑफ रिप्रोडक्शन. दुसरं आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, त्याआधी सेक्शुअल रिप्रोडक्शन काय आहे ते लक्षात घ्या, मग तुम्हाला कळेल असेक्शुअल रिप्रोडक्शन काय असतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय की दोन वेगवेगळ्या प्रकारचे गॅमेट्स या ठिकाणी तयार होतात, जसं की मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. जसं की प्लांटमध्ये पोलन ग्रेन्स ॲज अ मेल गॅमेट अँड ओव्ह्यूल ॲज अ फिमेल गॅमेट या ठिकाणी एकमेकामध्ये त्याचं फ्युजन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, सिंगॅमी झालेली पाहायला मिळते, आणि त्यापासून एकत्र दोन वेगळ्या प्रकारचे सेक्शुअल कॅरेक्टर्स येऊन मग त्यापासून जे काही तयार होईल त्याला म्हणायचं सेक्शुअल रिप्रोडक्शन. पण या ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रकारचे एकमेकाच्या अपोजिट असे गॅमेट्स तयार होणं आवश्यक आहे. पण मात्र असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मात्र असे गॅमेट्स कोणतेही तयार न होता डायरेक्टली एक प्रकारचा एक स्पोअर तयार होतो, आणि त्या स्पोअरपासून पुन्हा नव्यानं प्लांटलेट्स तयार झालेले किंवा प्लांट तयार झालेले पाहायला मिळतात. दॅट इज वी कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. पानफुटीमध्ये बघा, पानफुटी जी आहे त्याच्या पानाच्या कडेला असे बल्बिल्स तयार होतात, आणि त्या बल्बिल्समधून पुन्हा रोपं तयार झालेले आपल्याला पाहायला मिळते. बरेच प्रकार आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शनचे. अजून एक विचार केला प्लांटबद्दल, तर प्लांट कॅन कन्झ्युम द ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड. आपण बघा कुठलाच ऑर्गॅनिझम जो आहे ॲनिमलपैकी हा कोणताही कार्बन डायऑक्साईडला कन्झ्युम करू शकत नाही. उलट आपल्याकडनं कार्बन डायऑक्साईड जो आहे तो बाहेर पडतो एन्व्हायरमेंटमध्ये श्वासोच्छवासाच्या वाटे, रेस्पिरेशनच्या थ्रू. मग आपल्या तोंडावाटे नाकावाटे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इंधनं जळतात किंवा मोटरसायकल आहेत किंवा गाड्या आहेत याच्यातनं कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड याच्यामध्ये पृथ्वीवरती आपल्याला पाहायला मिळतो, आणि तो फक्त कोण युटिलाइज करतं आहे तर प्लांट. कार्बन डायऑक्साईडचं जर प्रमाण वाढलं तर भयंकर तापमान वाढू शकतं, एवढं लक्षात घ्या. आणि पर्यायानं बघा की जो आपल्याला आवश्यक आहे प्राणवायू आपल्याला आवश्यक आहे तसा प्राणवायू प्लांटकडनं मात्र हवेमध्ये सोडला जातो. बघा आपल्यापेक्षा उलटं काम आहे प्लांट्स. जे घातक आहे जे आवश्यक नाही ते वायू जो आहे ते प्लांट घेतात, आणि जो बाकीच्यांना गरजेचा आहे तो वायू बाहेर सोडतात. ऑक्सिजन जो आहे तो बाहेर सोडला जातो, आणि तोच ऑक्सिजन आपण सगळेजण कन्झ्युम करतो. सो रिसायकल्ड द इलेमेंट्स, प्लांट कॅन रिसायकल द इलेमेंट्स म्हणजे काय तर वेगळ्या प्रकारचे मिनरल्स आहेत बघा, जसं की सोडियम असेल, सल्फर असेल, पोटॅशियम असेल, आयर्न असेल, हे सगळे जे काही इलेमेंट आहेत हे रिसायकल करायचं काम कोण करेल, प्लांट करेल. म्हणजे काय की जसं की ही खनिजे जी आहेत किंवा ही मूलद्रव्ये जी आहेत ती जमिनीमध्ये असतात, सॉईलमध्ये, मातीमध्ये आहेत, आणि मग मातीमध्ये असणारी मूलद्रव्ये जी आहेत ती प्लांट काय करतात, वॉटर आणि त्याच्या मुळ्यांच्या थ्रू ॲब्झॉर्ब करून घेतात. प्लांटमध्ये त्या प्रकारची डेव्हलपमेंट होते, मग फळं तयार होत असतील, फुलं तयार होत असतील. जसं की फॉर एक्झाम्पल कोबी फ्लावर आहे, कोबी फ्लावरमध्ये सल्फरचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आपण असं म्हणतो. म्हणजे काय की जमिनीतून सल्फर तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ॲब्झॉर्ब करते. कांद्यामध्ये पोटॅशियम जास्त आहे, बरोबर. आंब्याची फळं असतील त्याच्यामध्ये विटॅमिन्स म्हणा किंवा बाकीचे मूलद्रव्ये जास्त आहेत, आयर्न जास्त आहे. मग हे त्याच्यामध्ये आलं, नंतर पुन्हा हे घटक जे आहेत ते पुन्हा एकतर त्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जातील कुणाच्या तरी, किंवा मग नॅचरली पुन्हा जमिनीवरती सडून हे होतील, त्याचं पुन्हा रूपांतर जे आहे ते खतामध्ये होईल, किंवा त्याप्रमाणे कंपोस्ट तयार होईल, त्यापासून पुन्हा हे इलेमेंट जे आहेत ते जमिनीमध्ये मिक्स होतात, बरोबर. सो दॅट इज रिसायकलिंग ऑफ इलेमेंट इज ऑल्सो डन बाय द प्लांट. सो प्लांट्स ऑल्सो मेंटेन वॉटर सायकल. बघा पर्जन्याचं जे काही पावसाचं जे काही सायकल आहे, रेन वॉटर सायकल आपण ज्याला म्हणतो, हेही या प्लांटकडनं मेंटेन केलं जातं. कसं तर प्लांटकडनं बघा, प्लांटमधून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं उत्सर्जन केलं जातं, इव्हॅपोरेशन आपण ज्याला म्हणतो, किंवा ट्रान्सपिरेशन या प्रोसेसच्या थ्रू मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर लॉस किंवा वॉटर व्हेपर्स एन्व्हायरमेंटमध्ये टाकल्या जातात, आणि त्यामुळे एक थंडावा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे जे काही ढग तयार होतात ते ढगाचं त्या ठिकाणी पाणी होतं, पाऊस पडतो, आणि पुन्हा मग हे रिसायकलिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. व ऑल्सो प्लांट सर्व ॲज अ फूड रिसोर्स. बघा प्लांटपासूनच फूड रिसोर्स आपल्याला उपलब्ध होतो, जसं की व्हेजिटेबलच्या स्वरूपात, फ्रूटच्या स्वरूपात, सीड्सच्या स्वरूपात, प्रोटीन्स, सीड ग्रेन्स,
त्यानंतर मग सिरियल्स असतील, पल्सेस असतील, वेगळ्या प्रकारचे कडधान्य आहेत, अन्नधान्य आहेत, हे सर्व काही प्लांटपासूनच उपलब्ध झालेले आपल्याला दिसतील. सो दे सर्व ॲज अ फूड रिसोर्स फॉर द हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. आणि मग सुरुवातीलाच मी सांगितलं की प्लांट जे आहेत हे प्लांट आपल्या तीनही मूलभूत गरजा जे आहेत ते फुलफिल करतात, अन्न, वस्त्र आणि निवारा. मग बघा याच्यापेक्षा पलीकडे जाऊन आणखी बघितलं तर भरपूर सारे युजेस प्लांटचे आपल्याला सांगता येतील आणि ते इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहेत किंवा इम्पॉर्टन्स आहे प्लांटचा, म्हणून मग ह्या विषयामध्ये प्लांटचा अभ्यास करणं आवश्यक आहे. बरोबर, ठीक आहे. आपण आजच्या लेक्चरला एवढंच घेऊया, नंतर उद्या कंटिन्यू करूया हेच लेक्चर पुढे, आणि मग त्या टॉपिकमध्ये प्लांटमध्ये आपल्याला कोणती वेगळ्या प्रकारची कॅरेक्टर्स पाहायला मिळतील ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.